नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्याच नवीन व्हिडिओमध्ये। काय तर आजचा व्हिडिओ पण एकदम खतरनाक आणि क्वालिटी झालाय। तर बाकी विषय हार्डच आहे, सगळा नाद गोळाय नुसतं काय। बात तो सही है। आणि सगळ्यात धुरळात तुम्ही कसं तर आपल्याला जेव्हा डेमो बघसाल तेव्हाच तुम्हाला समजून जाईल काय विषय नाही। ओके, तर विषय कसा आहे तर तसा व्हिडिओ एडिट करण्यासाठी की नाही तुम्हाला आपलं मटेरियल लागणार आहे आणि मटेरियल तुम्ही विशाळ पद्धतीने डाउनलोड करून घ्या। जरी मटेरियल नसलं पाहिजे तरी डाउनलोड करून घ्या काय, आणि परत डिलीट करा, पण माझ्यासाठी डाउनलोड करून घ्या, ठीक आहे। तर विषय कसा आहे, मटेरियल डाउनलोड करताना तुम्हाला कसला पण प्रॉब्लेम येऊ द्या, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक व्हिडिओ दिलाय की आपलं मटेरियल कसं डाउनलोड करायचं, तो व्हिडिओ बघून घ्या, मग तुम्ही आपलं मटेरियल विशाळ पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकता, ठीक आहे। तर मटेरियलची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जावा आणि मटेरियल विशाळ पद्धतीने डाउनलोड करून घ्या, ठीक आहे। त्यासोबतच विषय कसा आहे तर तुम्हाला जर प्रॉब्लेम आला तर आपले टेलिग्राम तर आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याच्यावरती क्लिक करा आणि आपलं तिथं पण अलाइट मोशनचं सगळं मटेरियल असतंय आणि अलाइट मोशन पण तिथंच असतंय, ठीक आहे। तर काय विषय नाही भावानं, बघून घ्या, जेवढं विशाळ पद्धतीने तेवढं करा, सांगायची काही गरज नाही। आणि इंस्टाग्रामला कसं आहे तर मला मेसेज करत जावा, म्हणजे तुम्हाला समजा कोणता व्हिडिओ पाहिजे असेल तर मला तुम्ही मेन्शन करत जावा, मी तुम्हाला बघत जाईल। जर व्हिडिओ मला आवडला तर मी व्हिडिओ बनवेल, नाही आवडला तर काही विषय नाही, रिप्लाय पण नाही भेटणार, ओके। कारण खतरनाक व्हिडिओ आपल्याला बनवायचे असते, ठीक आहे। तर इंस्टाग्रामला मेसेज करत जावा, तर तुम्हाला कुठली अडचण काय असेल तर मी तुम्हाला रिप्लाय देऊन सांगतो कसा आहे विषय तो, ओके। तर चला मग भेटू पुढच्या, अरे भाई सॉरी आपल्या इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, फॉलो करून घ्या। तर चला आपल्या व्हिडिओ सुरू करूया, चला चालू करूया। रुको जरा सबर करो। मेरा दिल क्या बढ़िया था गुरु। ओके, तर नेहमीपेक्षा एकदम खतरनाक व्हिडिओ झालाय। तर असा व्हिडिओ एडिट करायचा म्हणलं का आपल्याला अलाइट मोशन ॲप लागणार आहे, आपलं लव ॲपलं हेच, जाऊ द्या काही विषय नाही, ओके। जाऊ द्या म्हणजे काय हायच हो, विषय संपला की काय। तर हे काय आपलं अलाइट मोशन ॲप आहे का, तुम्हाला सिम्पली डाउनलोड करायला लागतंय। तरी आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिले, तिथून डाउनलोड करा, ओके। आणि मटेरियल पण डाउनलोड करा। तर चला मी डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करतो। अलाइट मोशन ॲप्लिकेशन तुम्हाला इथं ओपन करून घ्यायचं आहे। अलाइट मोशन ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं माहीत आहे काय, तर जे काय आपलं प्रोजेक्टचं बटन आहे याला इथं ओपन करायचं। आपलं तुम्ही प्रोजेक्ट डाउनलोड केला असतील, आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचं आहे। जसं तुम्ही बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करचाल काय अशा प्रकारचा पार्ट दिसेल, ओके। तर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे की अशा प्रकारे तुम्हाला बीट व्यवस्थित लावून दिलेत, सगळं विशाळ पद्धतीनं फ्रीमध्ये, ओके। तर तुम्हाला इथं काय करायचं माहीत आहे काय, तर जो काय आपला हा इमेज आहे तुम्हाला इथं इमेजेस चेंज करायचे असतील काय, ह्याच्यातले काय इमेजेस म्हणजे एकच इमेज आहे, त्या इमेजवरती क्लिक करायचं। तुम्हाला फक्त इथं कलर अँड फिलचं ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करायचं, हे दिसते ऑप्शन, ह्याच्यावरती क्लिक करायचं, ओके। आणि तुम्हाला इथं जे पहिल्यांदा आपलं मटेरियल ओपन करायचं, ओके, बघू शकताय। तर मटेरियल ओपन केल्यानंतर तुम्हाला जो पण फोटो पाहिजे तो फोटो तुम्ही इथं सिलेक्ट करू शकताय। लाईक तुम्हाला बघू शकताय, आता मी इथं हा फोटो ठेवतो, ओके। प्लसवरती क्लिक केलं की हा फोटो तर ऑटोमॅटिकली ॲड होते, बघू शकताय, ओके। तर फोटो इथं ॲड झाला। आता हे झालं, आता तुम्हाला सिम्पली काय करायचं, पुढे जे काय आपले फोटो आहे इथं बघू शकता बीटमार्क आहेत, तर तुम्हाला तुमचे फोटो लावून घ्यायचे। तुम्ही इथं तुमचे फोटो लावू शकताय, ज्याचे पाहिजे त्याचे फोटो लावा, विशाळ पद्धतीने गर्लफ्रेंडची लावू शकता असेल तर, नसेल तर आपल्यासारखंच फ्री एकुलता एक म्हणजे कसं वन मॅन शो, सिंगल संघटनेचे अध्यक्ष नाहीतर कार्यकर्ते काय असेल ते असेल, ओके। तर आता फक्त तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, इथं प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचे, फोटो ज्याचा पाहिजे तिथं फोटो लावायचा, ह्या पानावरती क्लिक करायचं, बीटमार्कपासून फोटोला कट द्यायचं, ओके। तर काय अशा प्रकारे बघू शकताय फोटोला कट। तर काय अशा प्रकारे तुम्हाला सगळं फोटो इथं लावून घ्यायचे बीटमार्कप्रमाणे सर्व ऑल लास्टपर्यंत। तर हे
मधून कट करचाल तर मधून कट करू नका. ही 2 बीट मार्क एक इशारा दिला आहे. ओके, त्या इशारा मी तुम्हाला लास्टला सांगतो. लास्टला म्हणजे जेव्हा गरज पडेल तेव्हा सांगतो, काळजी करू नका. ओके, पण सांगतो. तर अशा प्रकारे तुम्ही लास्टपर्यंत सगळे फोटो लावून घ्या. चला मी पण लावून घेतो फास्टमध्ये. तर इथं बघू शकताय बच्ची की दिल में खच्चीकरण करून आपण सगळे फोटो 208 पद्धतीने आपण इथं लावून घेतले. ओके, तर बीटमार्क प्रमाणे इथं सगळे फोटो मी लावून घेतले. तुम्ही इथं बघू शकता. तुम्हाला पण काय अशाच प्रकारे सगळे फोटो इथं लावून घ्यायचे होते. तर मी इथं सगळे फोटो लावून घेतले. आता इथं फोटो वगैरे लावून घेतलं. आता सिम्पली काय करायचं आहे माहिती आहे काय, एकदम सोपा विषय आहे. तो म्हणजे काय, तर तुम्हाला सिम्पली काय अशा प्रकारे इथून बॅग यायचे. ओके, बॅग आला. आता फक्त आपलं इथं शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा. शेक इफेक्ट ओपन केलं तर काय अशा प्रकारे दिसणार आहे. तुम्ही इथं बघू शकता. जो काय आपला लास्टचा फोटो आहे, ह्या फोटोवर तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉटमध्ये जायचं. इफेक्ट तुम्हाला इथून काय अशा प्रकारे कॉपी करायचा आहे. काय अशा प्रकारे बॅक येऊन परत आपला इथं बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा. ओके, बीटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर काय अशा प्रकारे पुढे यायचं आणि तुम्ही इथं बघू शकता मध्येच तुम्हाला एक मोठ्या लेअरचा फोटो दिसतंय. 15.26 सेकंदापासून ते डायरेक्ट 19 सेकंदापर्यंत काय अशा प्रकारचा एवढा मोठा फोटो आहे. तुम्ही यात म्हणजे तुमचा आवडता फोटो लावा, एकदम करेक्ट. ओके, जे ॲज युअर चॉईस कसला पण फोटो लावा. तर बघू शकता जो आपला मधला फोटो आहे हा मोठा, ह्याच्यावरती क्लिक करायचं. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन हा इफेक्ट इथं पेस्ट करायचा. ओके, म्हणजे कसं हे इफेक्ट आपला एकदम जबरदस्त आहे, क्वालिटी. ओके, बघू शकता काय अशा प्रकारे एकदम जाडच आहे. आता बघू शकता की अशा प्रकारे झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली विषय काय करायचा, इथून तुम्हाला बॅग यायचा. परत आपला इथं शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा. जो काय आपला हा बघू शकता 4थ्या लेअर 1 2 3 30 नंबरचा फोटो आहे, मोठा आहे जरा. त्या फोटोवर तुम्हाला सिम्पली क्लिक करायचे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन इफेक्ट तुम्हाला इथला कॉपी करायचा आहे. काय अशा प्रकारे बॅग घेऊन परत आपला इथं बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. आता विषय काय करायचा, आपला जो काय मगाचा मोठा फोटो होता, बघू शकता हा मोठा फोटो. ह्याच्या पुढे जेवढे पण फोटो असतील का लास्टपर्यंत ह्याच्या पुढे, तर सगळ्या फोटोचे हा इफेक्ट पेस्ट करायचा. जसं की इमेजवरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉटमध्ये जायचं आणि इफेक्ट पेस्ट करायचा. ओके, तर लास्टपर्यंत आपले जेवढे इमेज आहेत का इथून पुढचे, याच्यावरती तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून घ्या. तर चला मी पण करून घेतो, तुम्ही पण करून घ्या. काचचं गिरणं. तर मी हा इफेक्ट आपला त्या फोटोवरती इफेक्ट पेस्ट केला सांगितला. फोटोवरती मी हा इफेक्ट पेस्ट केला लास्टपर्यंत. आता विषय काय करायचं, इथून तुम्हाला बॅग यायचं आहे. परत आपला इथं शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा. ओके, आणि हे स्टार्टिंगचे 2 फोटो बघू शकताय. स्टार्टिंगच्या फोटो तुम्हाला क्लिक करायचे, इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉटमध्ये जायचं, इफेक्ट तुम्हाला इथून कॉपी करून घ्यायचा आहे. काय अशा प्रकारे बॅग येऊन परत बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा. ओके, तर स्टार्टिंगच्या बीटमार्क कशी यायचे आता तुम्ही इथं बघू शकताय. तुम्हाला विषय काय करायचा माहिती आहे काय, तर ह्या फोटोवरती इफेक्ट पेस्ट करायचा पहिला, तर इफेक्ट 3 डॉट पेस्ट करून. ओके, याच्यानंतर काय करायचं, एक फोटो सोडायचा. एक फोटो सोडला की त्याच्या पुढच्या फोटोवरती इफेक्ट 3 डॉट पेस्ट करून इफेक्ट पेस्ट करायचा आहे. परत एक फोटो सोडायचा, म्हणजे विषय करायचा एकाडे फोटोवरती तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. एकदम सोपा विषय आहे. आणि हे कुठपर्यंत करायचं आहे, आपला जो काय पुढचा मोठ्या लेअरचा फोटो आहे का त्या फोटोपर्यंत तुम्हाला एकाडे इमेजवरती हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर चला मी करून घेतो, तुम्ही पण करून घ्या. तर बघू शकताय आपला मोठ्या लेअरचा फोटो आणि याच्या अलीकडे मी एकाळी इमेजवर तो इफेक्ट पेस्ट केला आहे. आता विषय काय करायचा, तुम्हाला बॅग यायचं आहे, शेक इफेक्ट ओपन करायचा आणि जो काय आपला दुसरा इमेज